नमस्कार यूट्यूबकार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मजेत. आज मी चाललो आहे ट्रेकला आणि इथे मी थांबलो आहे. ही आहे ही जागा इथे आणि त्या तिथे मी राहतो. सो आई एम गोइंग फ्रॉम दिस रूट. यही से जाना है ना नीचे जी. चलो थँक्यू, मिलते. सो ते होते माझे होस्ट आणि इकडचे केअरटेकर. सो आता जातो आहे तिकडे खाली तलावावर, ज्याचं नाव आहे सातताल. आणि आता जिथे जातो आहे तो 3 तलावांनी बनलेला आहे. एक म्हणजे लक्ष्मण, राम आणि सीता असं. सो हा काही असा रस्ता आहे, अशी ट्रेल आहे इथून जायची. हा रस्ता एकदम असा खाली एकदम डीप चालला आहे जर तुम्ही बघितलं तर. आणि नंतर तिथून तो जसा तिकडे खाली जातो. सो बघूया. गेले 2 दिवस पाऊस पडत होता. आज इथे पाऊस नाही आहे, म्हणून मग मी डिसाईड केलं की निघूया आता. 2 दिवस जेव्हा मी आलो तेव्हा पूर्णपणे रेस्ट केलं. आणि ही जाते अशी ट्रेल इथून खाली. सो इथून आपल्याला जायचं आहे. माझ्याकडे काठी नाही आहे आणि मी आपली ट्रेकिंग स्टिक पण नाही आणली आहे. सो बघूया इथून आता आपल्याला आरामात कसं जाता येईल ते. खूप मस्त असं वातावरण आहे इकडे, थंड एकदम. खाली एकदम भयानक असं टेम्परेचर आहे. तो बघूया. आता एक रस्ता जातो आहे खालून, एक जातो आहे वरून. मी इथून खालूनच जातो, बघतो कसं जातो आहे ते. हे इकडे झाड पडलं आहे म्हणून तो त्यांनी वरून रस्ता बनवलेला. जसं पुढे जातो आहे तसा रस्ता अजून स्टीप होतो आहे. खाली उतरताना तर काय वाटत नाही आहे, पण येताना फाटणार आहे रस्त्यावरून. कारण जेवढं खाली उतरणार तेवढं आपल्याला पुन्हा वर पण चढायचं आहे. सो उतरताना काय वाटत नाही, पण चढताना तेवढीच लागते. एवढे दिवस झाला मी वरूनच बघतो आहे. आज मी प्रत्यक्षात या जागेमध्ये आलो आहे. सो हे पण एक टाईपचं मेडिटेशनच आहे हा माझ्यासाठी. आता मी जवळजवळ पूर्णपणे खाली आलो दरीमध्ये. आणि इथून हा रस्ता अजून नॅरो होत चालला आहे. पावसाने हा थोडा वाहून गेला आहे इथे खाली. सो जसं ट्रेल जातं तसं जायचं आहे. काही स्त्रियासुद्धा येतात मागून, त्यासुद्धा खालीच जात आहेत. सो आपल्याला सोबत पण आहे, जेणेकरून आपण रस्ता भटकणार नाही. तसं भटकण्यासारखा रस्ता तर नाही, कारण खूप असं क्लिअर विजन आहे इथून. फक्त एक स्टिक हवी होती बस. कारण जेव्हा खाली उतरतो ना त्यावेळेला आपल्या गुडघ्यांवरती खूप ताण येतो आणि पूर्ण बॉडीचा वेट आपल्याला गुडघ्यांवरती घेऊन चालावं लागतं. सो काठी असेल ना तर त्याने सपोर्ट पण मिळतो. सो आता आपल्याला उतरायचं संपलं आहे, आता चढायचं इथून. लोक उत्तराखंडमध्ये येतात तेव्हा नैनिताल वगैरे अशा ठिकाणी फिरतात. सो मी जरा अनयुज्युअल गोष्टी करतो आहे जिथे लोक नॉर्मली येत नाही, पण त्या तिथून सुरुवात केलेली. आणि तिथून तसं खाली आलो. नंतर खाली उतरलो आणि खालून पुन्हा आता वर, आणि इथून असं चाललं आहे. आज बऱ्याच वर्षांनी मी ट्रेकिंग करतो आहे, बऱ्याच. आणि ते पण हाय अल्टिट्यूडवरती. सो हे आपल्या अल्टिट्यूडपेक्षा तरी जास्तच आहे, कारण हे ऑलरेडी 5-6 हजार फुटाच्या वरती आहे. आणि आपण आपल्या इकडे जे महाराष्ट्रामध्ये ट्रेक करतो त्यांचं नॉर्मल अल्टिट्यूड जे असतं जेव्हा आपण शिखरावर पोचतो ते 2,500-3 हजार फुटाचं असतं. सो हे डबल आहे त्याच्यापेक्षा. ऑक्सिजनसाठी तर असं असून काही ते फरक पडणार नाही, बिकॉज जेव्हा आपण 10,000 फूट क्रॉस करतो ना त्यावेळेला असं होतं.
आता इथे रस्ता जरा हळूहळू डेंजर होतोय. हे बघा सगळं पावसाने वाहून नेले. सो आपल्याला सांभाळून जावं लागणार आहे. किती सुंदर अशी व्हॅली आहे इथे, दरी. छान आहे एकदम आजूबाजूचं पर्यावरण आणि परिसर. एक 10-15 मिनटं झाले मला, 15 मिनटं झाले वॉक करून, आणि मला असं वाटतं मी बरंच अंतर कवर केलं अजून. सो फार सो गुड. अजून बघूया इथून किती दूर आहे ते, पण भारी वाटतंय एवढ्या दिवसानंतर ट्रेक करून. किती सुंदर अशी वाट आहे इथून. इथे झाड पडलंय, हे कदाचित नाही आत्ताच पडलंय. 2 दिवसापूर्वी इथे खूप जोरात पाऊस आलेला. सो हा तोच. बरेच इकडे झाडांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे. जे कमकुवत झाडं आहेत तीसुद्धा पडली आहेत, आणि जी भक्कम झाडं आहेत तीसुद्धा पडली आहेत. त्यांच्या खालची माती सरकली वगैरे वगैरे कारणांमुळे. मी माझी हायड्रेशन बॅगसुद्धा सोबत ठेवली आहे, जेणेकरून आपल्याला पाण्यासाठी टेन्शन नाही राहणार. खूप डेंजरस आहे, सांभाळून जावं लागेल एकदम. हा नक्की इथूनच जातो का? आणि आता जाताना तर दिसतो तसा रस्ता तिथे. बघूया. घनदाट एकदम जंगल आहे, कोणीच नाही आजूबाजूला, कोणीच नाही. फक्त मी आणि ते 4 गावकरी, बस एवढंच. किती जबरदस्त आहे बघा हे रान. अशी उंच उंच झाडं आहेत, आणि हे सगळे पाईनवूड्स आहेत. सगळे तर नाहीत, काही काही वेगळी पण आहेत त्यामध्ये. इकडच्या स्थानिक प्रजाती, आणि जास्त करून इकडे तुम्हाला पाईनवूड्स दिसतील. तर इथून हे इथे एक असा मैदानी भाग लागला आहे पूर्ण. लोकांनी इकडे बाटल्या पिशव्या वगैरे पण टाकल्यात. मे बी कोणतरी इकडे कॅम्पिंग वगैरेसाठी सुद्धा येत असतील रात्री, कारण चूल वगैरे पण दिसते मला त्या बाजूला. तो असा रस्ता जातो आहे त्या बाजूला, तर मला काही जाताना दिसत नाही आहे. मग मी इथूनच बघतो. हो, इथूनच जायचं आहे. आता मला तिथे समोर एक रस्ता दिसला आहे, जो त्या डोंगरांच्या मागून येतो आणि असा सातालजवळ जातो. आता मी लेकजवळच आहे, इथे लेक आहे. झाड फुटलंय, पडलं इथे पण झाड. आता त्याच्या खालून आपल्याला जावं लागणार आहे. अच्छा, हा इकडे एक तलाव आहे. हा हनुमान ताल आहे, आणि त्या तिथे 7 ताल आहे. सो इकडे टोटल 7 तलावं आहेत. त्याने ह्या पूर्ण रिजनला 7 ताल म्हणून असं ओळखलं जातं. तर गरुड ताल, हनुमान ताल, त्यानंतर लक्ष्मण, राम, सीता ताल, हे 3 झाले. आणखीन
किती झाले 3, 2, 5. आणखीन कुठले तरी 2 ताल आहेत. एक सुखा ताल म्हणून एक आहे आणि अजून एक कुठला तरी मी विसरतो आहे, मी नाव टाकेन तिकडे. सो हे असे 7 ताल आहे तिकडे. यांचं मिळून एक पूर्ण हा जो परिसर आहे हा परिसर बनतो. तुम्ही जर आपल्या जागेंची नावं बघितली ना जुन्या तिकडचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी जी नावं आहेत ना ती कारणांवरून पडलेली आहे. काही कारण तिकडे घडलं आहे किंवा काही प्रसंग तिकडे घडला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ती नावं देण्यात आली आहे. खालून पण एक रस्ता जातो, तो हाच जातो वाटतं इथून. बघूया, हा असा गोल गोल फिरून जातो का तिकडे समजेलच आपल्याला. तर हा इथे असा रोड आहे बघा, कसं गोल फिरून जातो. इथून असं जातो आणि मग इथून खाली येतो. मी गाडी नाही आणली, मला हे चालत एक्सप्लोअर करायचं होतं. इथून अजून 2.5 किलोमीटर आहे ते आणि मला जागा एक्सप्लोअर करत करत जायचं होतं, म्हणून मग मी म्हटलं आपण आज ट्रेक करूया. आणि माझं खूप चांगलं डिसिजन होतं ते ट्रेक करण्याचं. वा, सो आपण सुरुवात केलेली तिथून तिथून त्यानंतर मग आपण इथून असं खालून उतरून ह्या व्हॅलीतून असं आलो आणि ह्या रस्त्याला उतरलो. तो खाली जर तुम्हाला दिसतं आहे तर हा सुखाताल आहे आणि तिथे कुठेतरी एक वॉटरफॉल आहे, मागे धबधबा आहे आणि ह्या इथे तलाव आहेत ते राम लक्ष्मण आणि सीतावाले. तर आपण इथे जातो आहे. तर इथून आपल्याला खाली जायचं आहे आणि मग वाव, खूप सुंदर पक्षी होतो तो, खूप म्हणजे खूप सुंदर पक्षी. अजून 1 किलोमीटर राहिला आहे. हा जो रस्ता आहे हा असाच आपल्याला खाली पार करायचा आहे आणि फार असा आता गर्दी नाही आहे कारण सकाळच आहे. एकदा किती वाजले बघा, आता 8:30 वाजले आणि तर मला माझ्या फार्मस्टेवाल्यांनी मस्त एक क्लब सँडविच पॅक करून दिलं आहे इकडे येण्यासाठी. ते चहासुद्धा देत होते पण मी नको, कारण माझी ही बॅग लहान आहे, त्यामध्ये फार काही बसत नाही. त्यामुळे मग नुसतं सँडविच दिलं तरी चालेल. आणि मी माझ्यासोबत रेनकोट पण कॅरी करतो आहे इन केस कधी पाऊस आला तर आपल्याला टेन्शन नको. कुठल्या तरी मूर्खाने तिकडे काहीतरी पाडलं आहे. सो इथून मी आलो आता खाली. आता इथून असं जायचं होतं पण तेवढ्यात मला ही वाट दिसली इकडे आणि ती जाते तलावाकडे. तर मी इथून जातो आता. आलो आहे तर सगळं वाईल्ड लाईफ आपण कवर करूया. इथे जर झाडं बघितली ना तर झाडांवर पण बघा हे पूर्ण अशी एक वेगळी लेयर आली आहे बुरशीची. तो एक वेगळं इकोसिस्टम आहे हे. ह्याला डिस्टर्ब केलं ना की मग पूर्ण वन्यजीवन उद्ध्वस्त होईल हळूहळू करून. असं एका झटक्यात तर नाही होणार, काही काळ लागेल त्याला, पण होईल नक्की. तर हे आले मी इथे
अशा ठिकाणी तुम्ही बघू शकता की सुंदर आहे ही जागा. वा, सुंदर एकदम. ते लोक मच्छी पकडतात वाटतं तिकडे. हां, मच्छी, फिश फिशी फिशी फिश. तिथे पण काही लोक आहेत, त्या तिथे पण काही लोक आहेत, कारण काही लोक असे वरून पण येतात तिकडे खाली आणि मग त्या तिथून निघायचं आपल्याला पुढे. सो इथे बसूया आता आणि जो आपल्याला नाश्ता त्यांनी दिला आहे तो नाश्ता खाऊया आणि मग इथून पुढे जाऊया. अजून आपल्याला बराच वेळ आहे आणि इथून काय जो दुसरा ताल आहे तो जास्त फार काही लांब नाही आहे, तर आपण पोचू लवकरच. चला आपला सँडविच काढूया आणि खाऊया. सो हा आहे आपला क्लब सँडविच, ज्याची आता चटणी झालेली आहे. तर पटापट खाऊया आणि मग पुढे जाऊया. दिस इज बॅड. केस कापलेत तरी व्यवस्थित सेट नाही होत आहे. ते हवे जरा पण हवा आली की लगेच या बाजूला होतात. सुंदर आणि शांत असं वातावरण झालं एकदम. ह्याच बाजूला तिकडे ते 3 तलाव आहेत, तिथे तर खूप गर्दी असते. म्हणजे नैनिताल एवढी गर्दी तर नसते, पण असते, कारण तिकडे वॉटर स्पोर्ट्स वगैरे करू शकतात, जसं की कायाकिंग, बोटिंग, त्यानंतर झिप लाईनिंग वगैरे पण आहे. आणि जर स्विमिंग करायचं तर स्विमिंग पण करू शकता, इथेही करू शकता. पण त्यांनी बोर्ड लावले की रिकमेंडेड नाही आहे, कारण इथे लाईफगार्ड वगैरे काही नाही आहे. सँडविच तर झाला खाऊन, आता चॉकलेट आहे, चॉकलेट पण खातो. त्यानंतर आपण जाऊया पुढे, किंवा जर थोडा वेळ आपल्याला टाईम स्पेंड करायचे तर इथेसुद्धा बसू शकतो, कारण यापेक्षा शांत जागा कुठे नाही मिळणार, ते पण तलावाच्या ठिकाणी. जर तुम्ही उत्तराखंडला भेट देता आहात आणि तुम्हाला अशी शांत जागा हवी असेल तर सातारला नक्की भेट द्या, कारण हे अजून तरी 2024मध्ये तरी एवढं कमर्शियलाइज नाही झालेलं आहे. कारण इथे खूप कमी लोक येतात, कारण हे खूप आतमध्ये आहे. असेच लोक इथे येतात, त्यांनी त्यांच्या पॅकेजमध्ये हे लोकेशन ॲड केलेलं असतं, किंवा जर काही लोकांना माहिती असेल जर हे इथे असं असं काही आहे, ते लोक स्वतःची गाडी घेऊन इथे येतात. अन्यथा इथे बाकी बाहेरचं कोणीच येत नाही. जसं माझ्यासारखं म्हणा, किंवा मला तर माहिती होतं, कारण मी आधीसुद्धा आलो होतो इथे. मी नैनितालला गेलो होतो, तिथे खूप गर्दी बघितली मी, तिथून तसाच परतलो. आणि नंतर मग येता येता मॅपमध्ये जेव्हा मी शोधलं तर मला बरेच तलाव दिसले. अचानक मी ठरवलं की इथे यायचं करून, आणि जेव्हा आलो तेव्हा कळालं की ही खूप जास्त शांत जागा आहे. आणि सुदैवाने आपल्याला जे मी फार्मस्टे बुक केलं आहे ते पण ह्याच्या अगदी जवळच आहे, या बाजूला. म्हणून मग तिथून मी ट्रेक करत नंतर मग इथे येऊन बसलो. मागे आलो होतो तेव्हा त्या ठिकाणी बसलेलो, ते पोरं बसले तिकडे, आणि तिथूनच जरा एक 5-10 मिनटं थांबलो असणार आणि नंतर निघालो मी लगेच पुढे. पण आता बराच वेळ आहे तर टाईम स्पेंड करेन आणि नंतर मग पुढे जाऊया.
अर्धा तास व्यतीत केल्यानंतर इथे मला आता असं वाटते की मी इथून पुढे जावं आणि पुढचा जो भाग आहे तो एक्सप्लोअर करावा आणि तुम्हालाही दाखवावा। ती गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला मी गेल्या वेळेस इकडे आलो होतो ना त्यावेळेलाही हे शूज होते आणि ह्या वेळेलाही हे शूज आहेत। 2022ला मी इथे आलो होतो आणि आता 2024 आहे, 2 वर्षानंतरही मी तेच शूज घालून फिरतो आहे। म्हणजे किती ड्युरेबल शूज आहेत। हे पाणी इतकं स्वच्छ आहे ना आणि इतकं निर्मळ आहे ना की तुम्हाला दिसेल बघा किती क्लिअर आहे एकदम। हे याच्यामध्ये आपण हा Insta 360 घालूया थांबा। वॉटरप्रूफ आहे ना आपला तो जाईल आतमध्ये। मच्छी कॅप्चर करूया आता, बघू आपल्याला काय मिळतं आहे। सो आपला Insta 360 पाण्यात बुडवला आहे मी आणि मस्तपैकी मच्छ्या त्याच्या अवतीभवती येऊन पाहत आहेत की हे काय आहे करून। तो आय होप सो खूप चांगला फुटेज मिळाला असेल, कारण इथे बरेच मासे आहेत लहान लहान आणि त्यांच्या अंगावरचे जे पॅटर्न आहेत ना खावले ते पण एकदम भारी आहेत। त्यांच्या जवळ घेऊन बघा, त्यांच्यासाठी नवीनच आहे। मस्त। यालाच पॅरलली एक रोड सुद्धा जातो, तर तो न घेता मी आतल्या रस्त्यातून जातो आहे जेणेकरून जे आतील नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपल्याला पाहायला मिळेल। मला असं वाटतं ही कोणाची तरी प्रॉपर्टी आहे आणि बाहेर गेल्यावर कळेल कोणी मार्किंग लावली आहे इकडे ते। तर जंगलच्या पायवाटेतून असं थोडं चालत मी आता पोचलो आहे पुन्हा त्याच मार्गावर जिथून आपल्याला साततालकडे जाता येईल। तर तो जो रस्ता होता तो मध्येच एंड झाला आणि तिथून फार काय असं अंतर नव्हतं गाठण्यासाठी, म्हणून मग पुन्हा आपल्याला तो रस्ता या मेन रोडला घेऊन आला। आता साधारण 9 वाजले आहेत आणि लोकांची जी वर्दळ आहे ती इथे येण्यासाठी सुरू झालेली आहे। खूप लोक जे आहेत, फार कमी लोक आहेत जे सकाळी उठून अशा ठिकाणी येणं पसंत करतात। बाकी तर आपले जे नॉर्मल टुरिस्ट असतात तेच इथे येतात आणि त्यांची जी वेळ असते ती 9, 10, 11 अशी सुरू होते। आता चालत अचानक मला ही अशी पायवाट दिसली आहे, तर मी इथून न जाता इथून जायचा प्रयत्न करेन, कारण आपल्याला जायचं तिकडे खाली, तर आपण लगेच पोचू इथून। इथे खूप जाळी आहेत, कोळ्यांची जाळी, स्पायडर वेब्स। आता इथे पायवाट पूर्ण गायब झालेली आहे, तो मी माझ्या अंदाजाने जाईन, कारण मला जिथे जिथे दिसतंय पायवाट तिथून मी जाण्याचा प्रयत्न करेन। हे काय असं आपल्याला इथून घेऊन येते हे रोड आणि स्लिपरी असल्यामुळे जरा सावधान त्याने आपल्याला इथे यावं लागतं आहे, बाकी तर ऑल गुड। इथून जातो मी। बरं, रस्ता तर मिळाला मला। इथे खूप पानं साचलीत, तो पानांवरून जाताना एकदम सांभाळून जावं लागेल, कारण नुकताच पाऊस पडून गेला असल्यामुळे
पानं एका अशा परिस्थितीमध्ये आहे जे आपल्याला घसरवून पाडूही शकतात. सो ती वाट मला इथे मिळाली, एक्झिट. इथून आपण रस्त्यावर खाली उतरणार. मी शक्यतो प्रयत्न केला की जेवढं ऑफ द ग्रीड जाता येईल तेवढं ऑफ द ग्रीड जायचं, आणि जेवढं कमी होईल तेवढं कमी हा जो डांबरी रस्ता आहे तो घ्यायचा, कारण मला आतल्या जागाही एक्सप्लोअर करायच्या होत्या. सो मी आतून इथून पूर्ण जागा शोधत कुठूनही मला जिथून शॉर्टकट मिळत आहे असे शॉर्टकट घेत मी इथपर्यंत आलो आहे. आणि इथे येता येता आपण आता पोचलो आहोत साततालजवळ. इथे एक वॉटरफॉलसुद्धा आहे, त्या वॉटरफॉलची तुम्ही सुद्धा ट्रेक करू शकता. तिथे हे समोर जे दुकान दिसते ना, त्या दुकानवाल्यांना तुम्ही विचारू शकता की त्या वॉटरफॉलला जायचं कसं. हे इकडे या ठिकाणी टुरिस्टचं रेस्ट हाऊस आहे, म्हणजे तिथे तुम्ही शौचालय वगैरे तुम्हाला तिकडे सापडेल, आरामगृह वगैरे सगळे सापडेल. आणि हे गव्हर्नमेंटचं आहे बाय द वे, कोणतं असं प्रायव्हेट वगैरे नाही आहे. माझ्या मते हॉटेल्ससुद्धा आहे तिकडे राहण्यासाठी वरती. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की ते हवं असं किंवा काही करावं असं, देन चेकआउट. हा रस्ता ना खूप लहान आहे, आणि ज्या वेळेला इथे खूप सारे टुरिस्ट येतात ना त्यावेळेला पूर्ण पॅक होऊन जातो. पॅक म्हणजे पूर्ण पॅक. आणि ही जी बाजू आहे ना ही पूर्ण टू व्हीलरने पार्किंगने भरून जाते. मागे जेव्हा मी एकदा आलो होतो, आता नाही 2022मध्ये, त्यावेळेला इथे आहे ना, इथे कशीबशी मला पार्किंगसाठी जागा सापडलेली, गाडी उभी केली आणि मग इथे आतमध्ये गेलो. ह्या लोकांनी जराही कसर सोडलेली नाही आहे स्टॉल बांधण्याची. पूर्ण तळापर्यंत येऊन स्टॉल बांधलेले आहेत. इकडे ट्रॅम्पोलिन आहे उड्या मारायला. उड्या मारून कुठे पडत असेल काय माहिती. तर हे असे इकडे दुकानं वगैरे आहेत. हा इकडे काही एक असा ब्रिज आहे जो त्या बाजूला कनेक्ट होतो, आणि जे ट्रेकिंग करत त्या बाजूने येतात ना ते लोक इथून सुद्धा येऊ शकतात वरून. मागाशी मी तिथे होतो मागे, तर मला जर हवं असतं तर मी वरून सुद्धा येऊ शकलो असतो. असं हे लोक मच्छी पकडायचा प्रयत्न करत आहेत. फिशिंग छोटीशी एक काठी घेतली आहे, त्याला दोरा बांधला आहे आणि मासे पकडतात त्याने. गावठी जुगाड, पहाडी गावठी जुगाड. Giving me
माझं आता कायाकिंग करून सुद्धा झालेलं आहे. नाही म्हणता मी कायाकिंगसुद्धा केलं. बरंच वेळ चालल्यानंतर आता ब्रेक झाला आहे चहा किंवा कॉफीचा. तर बघूया आपल्याला इथे काय मिळतं आहे. मस्तपैकी चहा वगैरे घेऊन आपण आता निघूया पुढच्या वाटचालीकडे. माझं 7 ताल तर झालं आहे पूर्ण. मगाशी तुम्हाला तिथे पण घेऊन गेलेलो त्या ब्रिजवर. त्यानंतर आता तिकडे हळूहळू लोक यायला सुरू झालेली आहे आणि हे सगळे वॉटर स्पोर्ट्स वगैरे लवकरच सुरू होतील. सो गर्दी वाढायच्या आधी मी इथून निघेन आणि वॉटरफॉलजवळ जाईन. म्हणजे कसं आहे तिथेही जास्त गर्दी होणार नाही आणि आपल्याला पुढे जाता येईल. आता जायचं आहे आपल्याला वॉटरफॉलला. सो हे इकडे एक छोटंसं हट आहे. या हटच्या इकडून आपल्याला खाली जायचं इथे. तर तुम्ही पण जेव्हा येणार ना त्यावेळेला लक्षात ठेवा की तुम्हाला जेव्हा वॉटरफॉलला जायचं आहे तर ह्या रस्त्याने तुम्हाला वर जायचं आहे. हे असे डस्टबिन लावलेले आहेत. त्याने सांगितलं मला डस्टबिनला धरून सरळ वॉटरफॉलला जा. हा रस्ता आहे ना तुम्हाला गुगल मॅपवर नाही दाखवणार कारण हा जंगलाच्या आतला रस्ता आहे. गुगलवरती ह्याचं कुठेच नामोनिशाण नाही आहे. बाय द वे गुगलवर हे दाखवतं की इथे 7 तालचं जे वॉटरफॉल आहे त्याचं मार्क तुम्हाला दाखवतं, पिन मार्क. पण तिथे जायचं कसं ते नाही दाखवत. सो जर तुम्ही 7 तालला आलात ना तर एक तासाच्या आतमध्ये तुम्ही तिकडे जाऊन येऊन ये जा करू शकता. चिमण्यांचा चिवचिवाट सुरू आहे आणि हा जो रस्ता आहे ही जी पायवाट आहे ही मस्त एका नव्या अनुभवाकडे घेऊन जात आहे. वरून जो तुम्हाला एक ताल दाखवलेला ना सुखा ताल जो मी म्हणालो होतो तो हा आहे. इथे पण झाड पडले आहे. तर खाली वाकून न जाता मी इथून जाईन. कशाला उगाच वाकायचं. इथे सुद्धा पावसाने बरंच नुकसान केलेलं दिसतंय. पाहू शकता तुम्ही इथे किती मोठं जे झाड आहे आणि जे पडलं आहे. वरून न जाता इथून खालून जातो कारण वरचा रस्ता पुन्हा इथूनच येतो असा. मला असं वाटतं की मी आता पोहोचलो इथे कारण हे बघा ह्याचा स्रोत इथूनच आहे. हे इथून असं खाली उतरतं इथे आणि हाच आहे तो वॉटरफॉल जो पुढे जाऊन फॉलचं रूपांतरण घेत असेल. तर इथून थोडंसंच राहिलं आता. थोडंसं काय आपण पोहोचलोच आहे तसं पाहायला गेलं तर. काही लोकांचा आवाज पण येतो मला. मी बस कॅमेरा हातात धरून व्यवस्थित खाली उतरण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून शूटिंगच्या नादामध्ये आपला स्वाहा नाही झाला पाहिजे. तर हे हलकं पाणी इथून उतरताना वगैरे आपल्याला दिसते खाली. तो हे बघा हे आहे. आता लवकरच मी जातो आहे खाली. ते काही मुलं आहेत आंघोळ करत आहेत. त्यांची प्रायव्हसी भंग करणार आहे त्यांनी मागडे. आता मी आहे वॉटरफॉलवर आणि बघू शकता तुम्ही छोटासा आहे. खूप असा मोठा नाही आहे पण तो हळूहळू खाली जात 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 बराच मोठा होत चालला आहे. आणि फार इकडे काही जास्त लोक नाही आहेत. खूप कमी लोक असतात. तर मी अजून जरा खाली जातो आणि तुम्हाला दाखवतो की कसं आहे इथे. अजून जरा सांभाळून जावं लागतं कारण जो रस्ता आहे तो जरा कच्चा आहे. तो हे आहे असं काही इकडे. वरती झाडं बघा कशी आहेत. खूप असं सुंदर आहे. लपलेलं ठिकाण आहे. जर तुम्हाला तुमच्या फ्रेंड्ससोबत यायचं असेल ना तर नक्की इकडे भेट द्या.
7 सालचा मेन रोडपासून आहे ना 20 मिनटं लागतील तुम्हाला जास्तीत जास्त. टाईमपास करत आला तर 30-35 मिनटं बस, त्यापेक्षा जास्त तर लांब नाही आहे. थोडं डेअर करून आतमध्ये जायचा प्रयत्न करूया आरामात हळूहळू. खतरनाक पाणी थंड आहे, खतरनाक. आता इकडे गर्दी वाढली आहे, तो आता मी जातो वरती. इथून आता वर आलो मी, अजून जायचं आपल्याला वर. उतरताना काय वाटलं नाही, आता चढताना लागणार होतं. जसं मग कशी म्हणाली तसं लाकडीचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल, कारण चढण्या उतरण्यासाठी आपल्याला गरज तर लागणार आहे. तर आता मी इथे बसलो आहे जरा सातालच्या किनाऱ्यावर. तुम्ही बघू शकता इथे कसे लोक येऊन कायाकिंग करत आहेत. जेव्हा मगाशी मी आलो होतो तेव्हा खूप कमी लोकं होती, म्हणजे मी एकटाच होतो आणि 1-2 जणं होते फक्त बस. आणि बाकी ते बघा, ते दोघेजणं माझा कॅमेरा घेऊन मस्त मजा करतात, कायाकिंग करतात ते. तर आता माझं ट्रेकिंग वगैरे पण झालेलं आहे, वॉटरफॉलसुद्धा झालेला आहे. तर आता मी पुन्हा निघेन माझ्या फार्म स्टेकडे. त्यानंतर मग तिथे जाऊन लंच वगैरे करेन आणि मग बाकी काय थोडं बुक रीडिंग वगैरे. तर असा काही होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि असेच पाहत राहा, माझे अजूनही व्हिडिओज आहेत चॅनलवरती, तर तुम्ही ते सुद्धा जाऊन पाहू शकता. आणि जर तुम्हाला ते आवडले असतील तर नक्की रिकमेंडसुद्धा करा. आणि भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या. एवढं थकून धडपडून आल्यानंतर, धडपडलं तर नाही पण जस्ट बोलण्यासाठी एवढं थकून वगैरे आल्यानंतर मग आपल्याला असं छान जेवायला मिळालं तर मग मजाच येईल. पराठा, चपाती, त्यानंतर मग भात, हे आहे ही डाळ आहे ह्यांची इकडची पहाटी डाळ. आणि त्यानंतर हे आहे बटाटा आणि मेथी, त्यात पापड, इथे सलाड आहे. त्यानंतर इथे आपल्याकडे सगळ्या चटण्या, तूप वगैरे आहे. आणि इथे गुलाबजाम पण ठेवला आहे त्यांनी. सो हे काही असं आहे माझा आजचा लंच. चला मग संपूया हे फटाफट आणि मग भेटूया नंतर तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.